हाय गाईज, जय एकविरा, श्री स्वामी समर्थ. तर आज मी घेतला होता भेंडी मसाला बनवायला. त्याच्यासाठी मी पहिला भेंडी साफ धुवून घेतली, मग ती पुशिली. न त्याचे असे 2 तुकडे करून घेतले. एक टोपण मी भेंडी टाकली, त्याच्यानं टाकलं जरासं बेसनचं पीठ, आपला आगरी कोली मसाला, थोडीशी हळद टाकली, थोडासा किचन किंग मसाला टाकला, जिरेची पूड टाकली न थोडंसं मीठ टाकलं. आणि हे सगळं मी हलवून घेतलं. न त्याच्यात पाणी न टाकायचं, त्याच्यात नुसतं पाणी असा वरशी शिंपडायचा. तो मसाला सगळा भेंडीला लागला पाहिजे असा. मग एके कढईत मी तेल तापत ठेवले, त्याच्यात ती भेंडी मी एके वाफेवर थोडीशी शिजवून घेतली. मग मी ग्रेव्हीची तयारी चालू केली. त्याच्यासाठी मी एक कांदा न टोमॅटो असं बारीक कापून घेतलं. एके खलबत्त्यात मी आलं, लसूण न मिरची जराशी ठेचून घेतली. मग फोडणी दिली. तेलान मी टाकलं राई, जिरं न हिंग. फोडणी होतूस ना मी टाकलं त्याच्यानं आपण बारीक कापलेला कांदा न थोडंसं मीठ. मिठावा कसा कांदा जरा लवकर नरम पडते. मग तो गोल्डन रंगावरती मी शिजवून घेतला. ते होतूस ना त्याच्यात मी टाकलं आलं लसणाची पेस्ट आणि मग जरासा टोमॅटो टाकला आणि ते जरासं शिजवून घेतलं. मग मी एक वाटीन दही घेतलं. त्या दह्यात टाकलं आपला आगरी कोली मसाला, हळद, मीठ न जराशी जिऱ्याची पावडर. मी हे सगळं पेटून घेतलं ना ते टाकलं आपले ग्रेव्हीमध्ये. हे जरासं शिजवलं. शिजल्यावर त्याच्यात टाकलं थोडासा पाणी आणि मग एक उकळी काढली. न एक उकळी आल्यावर त्याच्यात टाकलं आपण फ्राय केलेली भेंडी. मग परत एक थोडीशी वाफ दिली त्याच्यावरती आणि मग वाफेवर शिजवून घेतलं. उकली आल्यावर मग मी त्याच्यात टाकली थोडीशी अशी बारीक करून कसुरी मेथी आणि नंतर टाकली थोडीशी कोथिंबीर. ना आता रेडी आहे आपला भेंडी मसाला. रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा.